मॅडम, आज हा जो तुम्ही स्टॉल लावलेला आहे याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? नमस्कार, माझं नाव प्रज्ञा कुलकर्णी. परिवर्तन महिला संस्था अशी महाराष्ट्रव्यापी आमची संस्था आहे. आमच्या संस्थेतर्फे बरेच आम्ही छोटे उद्योग करतो. म्हणजे बालिकाश्रम आहे आमचा टिटवाळ्याला, दिलासा म्हणून वृद्धाश्रम आहे आमचा डोंबिवलीला. नंतर मोखाड्यामध्ये हे आम्ही आदिवासी भागात काम करतो. या ठिकाणी आमच्या ज्या CEO आहेत इथे उभ्या आहेत, वर्षा परचुरे म्हणून, त्या सगळं बाकीचं बघतात. ह्या आमच्या महिला नुसतं रानभाज्याच करतात असं नाही, तर आमची मुलं इथे आहेत ती सुंदर सुंदर शिवतात. आमच्याकडे 30 मशीन्स आहेत. आम्ही युनिफॉर्म शिवतो. आमच्याकडे तुमच्या फॅशनेबल जे ब्लाउजेस होतात ना, जे लग्नासाठी वापरतात, ते घाटकोपरला जी एक मोठी संस्था आहे ती संस्था आमच्याकडनं नेते आणि ह्या माझ्या महिला ते शिवतात. म्हणजे यांच्याकडे कला आहे, फक्त त्यांना पुढे जायला आम्ही वाव मिळवून देतो. म्हणजे आमच्या संस्थेचं म्हणणं एक आहे की यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, त्यांना पांगणं नाही करायचं, पैसे देऊन मदत नाही करायची, भांडवल द्यायचं, तुम्ही कष्ट करा, तुम्ही उभे राहा, तुम्ही पैसे कमवा. आणि त्या तत्वावर आमची संस्था चालते. आणि खूप खूप आदिवासी लोक आमच्याबरोबर आहेत, गावाच्या गावात इथले आमच्याबरोबर आहेत. खरं सांगू का, आताची आधी पहिल्यांदा माझी संस्था आहे परिवर्तन, ज्या संस्थेतर्फे माझ्या सगळ्या आदिवासी महिला मोखाड्यातून आल्या आहेत. आत्ताच्या मुलांना जे बर्गर, वडापाव, पिझ्झा हे खायची चटक आहे, तर त्यांना नॅचरल खायला मिळावं काहीतरी. म्हणजे आईवडिलांनी अर्थात टेस्ट करून द्यावी. आणि म्हणून हे सगळं म्हणजे ऑर्गॅनिक, याच्यात कुठेही रासायनिक एकही फवारणी किंवा काही नाही. ह्या ऐकू येणार ह्या सगळ्या आमच्या महिला माझ्या बसल्या आहेत भगिनी, यांच्याकडे नाचणी पिकते. ह्या सगळ्या रानात जाऊन या भाज्या गोळा करतात. वर्षभर या काही भाज्या गोळा केलेल्या असतात, त्या साठवण करतात, त्या सुकवतात, काही शिजवतात, शिजवून ठेवलेल्या असतात. आणि त्या सगळ्याचं प्रिपरेशन आत्ता इथे होतंय ताजं. आणि गेले 4 वर्ष आम्ही ठेवतोय. इथल्या लोकांना तर माहिती झालंय ना, त्यामुळे येऊन तरी आज संकष्टी असल्यामुळे जरा गर्दी कमी आहे. आज महाराष्ट्रीयन लोकांचा उपवास आहे, त्यामुळे बरेच लोक कमी आहेत. पण आहे म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. फक्त आम्ही थोडं कमी पडतो. आता 5-5 तवे टाकलेत भाकऱ्या करायला, पण दुसऱ्याच भाकऱ्या नाही आहेत, अजून 4 प्रकार आहेत. त्यामुळे त्या आम्ही इथे लोकांना खायला देतो. सर्व भाज्या आणि जे नाचणी आहे ही सर्व ऑर्गॅनिक आहे, सगळी जंगलातली. इथे कुठेही, कारण हे लोकच मोखाड्यात इंटिरियरला राहतात. नाचणी त्यांच्याच घरची, शेतात पिकलेली, त्यांच्या घरची. आणि भाजी अक्षरशः ते जंगलात जातात, भाज्या गोळा करतात, त्या साठवतात, काही वेळा त्या सुकवतात, आणि काही भाज्या वर्षभर जात नाही. आता यांच्याकडे भाजी काय त्याचं नाव आहे का, ती पिवळ्या फुलांची भाजी, दगडाची फुलं, मोठं झाडचं, त्याला वरती पिवळी फुलं येतात, ते हलवून काढतात, ते सुकवतात ती फुलं. मग त्याचं काहीतरी चण्याचं पीठ घेऊन जसं आपण कोथिंबीरची वडी कशी करतो तसं बनवून ठेवतात आणि त्याच्यात भाजी करतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, फक्त आणि फक्त जंगलातल्या, त्या जंगलात 101 प्रकारच्या भाज्या आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही रानभाज्या महोत्सव करतो तेव्हा ह्या सगळ्या महिला जवळजवळ 101 प्रकारच्या भाज्या आणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. इथे तेवढं आणता येत नाही, कारण करताही येत नाही, पण लोकांना ऑर्गॅनिक चांगलं मिळावं ही आमची अपेक्षा आहे. आज तुम्ही तुमच्या पाठीमागे ह्या आपल्या जुन्या ज्या चुली होत्या, चुली लाकडावरती आणि विटा लावून चुली बनवल्या आहेत, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते मुद्दाम केले ना, त्याच्यावरच्या भाकऱ्यांना चव आहे. आपण स्मोक म्हणून मुद्दाम हॉटेलला जास्त पैसे देऊन घालतो, ते आमचं ऑलरेडी नॅचरल स्मोक आहे आणि याच्यावर भाकऱ्या होत आहेत. हीच तर खासियत आहे. इथे आल्यावर मात्र आम्हाला हे नगरपालिका विटा, लाकडं, पूर्वी आम्ही लाकडं आणायचो आमची, कारण ती लाकडं नसायची, पण आता ते सगळं पुरवतात विटा. ह्या सर्व कामानंतर त्या महिलांची प्रतिक्रिया काय असते? त्यांना विचारा, त्या खुश असतात. त्या खुश असतात, त्यांना आवडतं की ही गर्दी, लोक येतात, थांबतात, मागतात, त्या खुश असतात. बिचारे धावत धावत सगळं करून देत असतात, त्या खुश असतात. बोला, काय म्हणतात? मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, आज जे तुम्ही स्टॉल लावलाय ते कोणत्या प्रकारचं खाद्य आहे, काय सांगाल? हे रानभाज्यांचं आहे. ठेवता तू मागे. हे आमची परिवर्तन म्हणून संस्था आहे, त्या संस्थेची मी चेअरपर्सन आहे. आणि हे आमचे सगळे मोखाड्याचे लोक आहेत. रात्री 2ला निघाले मोखाड्यातून. सगळे मोखाड्यात पिकलेल्या भाज्या, नाचणी सुद्धा मोखाड्यात पिकलेली, त्या सगळ्या आदिवासी बायका ज्या आहेत त्या इथे येऊन मध्ये अडकलेले आहेत, त्यांना ओपन मध्ये आणायचं आहे, त्यांच्यातल्या कलागुणाला वाव द्यायचा आहे, हा यामागचा उद्देश होता. आणि तो आपण हळूहळू आणखीन यशस्वी कसा होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू.
हा जे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेविना शहर महानगरपालिका, जागरूक नागरिक संस्थान, युवा प्रतिष्ठान विरार या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्या नागरिकांचा आभार मानतो, पत्रकारांचे आभार मानतो, विशेष करून पोलीस डिपार्टमेंट, ट्रॅफिक डिपार्टमेंट, सगळे नगरपालिकेचे कर्मचारी या सर्वांचे आभार मानतो. आज हा कार्यक्रम कुठचंही गालबोट न लावता व्यवस्थितपणे पार पाडला आणि सर्व पालक, बालबच्चे व सगळ्या नागरिकांचे सुद्धा आभार मानतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जो हातभार लावला, सर्वांना पुन्हा एकदा आपल्या काही सूचना असतील पुढे आणखीन आपल्याला हा कार्यक्रम आणखीन आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा. आज 4था वर्ष आहे आणि हा पुढे आणखीन चांगला कसा होईल याच्याकडे आपण सूचना कराव्या एवढं बोलतो. आपल्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सगळ्याच मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आजचा धमाल रविवार संपन्न झाल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.